मी आता कलिंगडाच्या बागेमध्ये आलो आहे. माझ्या मित्राचा बाग आहे सचिन मस्के म्हणून, मस्केवाडी या ठिकाणी. साधारण अर्धा एकरचा प्लॉट असेल कलिंगडाचा. तोडे होऊन गेले याचे. त्यांनी काहीतरी 10 रुपये किलोनी दिलेला माल हा. छोटं कलिंगडसुद्धा 1 किलोच्या आसपास भरतं आहे. छोटं कलिंगड किंवा जास्त भरत असेल. 10 रुपयाला कलिंगड. आणि जेच मार्केटमध्ये घ्यायला गेलं तर हे 20-30 रुपयाच्या खाली मिळत नाही. छोटं कलिंगड जे आपण इथं व्यापारी आपल्याकडून 10 रुपयाला घेतात, त्याचं आपल्याला एखाद्या व्यापाऱ्यानं घ्यायचं म्हटलं तर 30 रुपयाच्या खाली ते देत नाही. पूर्ण बाग हा त्याचा वाया गेला आहे. ती कलिंगड खराब, ही उन्हाने खराब झालेली कलिंगड आहे. तोडे होऊन गेले 2-3, पण असे खास काय पैसेच झाले नाही. म्हणजे जेवढी मी मेहनत बघितली त्याला करताना, फवारण्या असतील, औषधे सोडणे असतील, किंवा हे ठिबक केलं, याला पूर्ण कागदात सरला आहे, खूप खर्च झाला आहे. एवढा खर्चही त्याला मिळाला नसेल. या 2 वर्षात शेतकऱ्याचे काही पैसेच झाले नाही. कुठल्याच मालाचे पैसे झाले नाही. सलग 2 वर्ष झाले कांद्याचे बाजार पूर्णपणे पडलेत. आता मुख्यतः नगर साईडचा, नगर जिल्ह्याचा पश्चिम भाग, नगर जिल्ह्याचा पश्चिम भाग, पुणे जिल्ह्याचा पश्चिम भाग किंवा पुणे जिल्ह्याचा उत्तर भाग आणि नाशिक जिल्ह्याचा दक्षिण भाग आणि पश्चिम भाग हा पूर्णपणे कांदा, या ठिकाणी कांदा मोठ्या प्रमाणात असतो. 2 वर्ष झाले कांद्याला रुपया मिळाला नाही. जेवढा खर्च झाला तेवढासुद्धा पैसा मिळाला नाही. हेच कलिंगडाचं आहे. जेव्हा कलिंगड तोडायला आली तेव्हा बाजार पडले. कधी अशीच पडलीत कलिंगड. बाजार नाही म्हणून ती सोडून दिलेली आणि ती मग उन्हाने तापून तापून खराब झालेत. तर बाजार असं इथं एकही कलिंगड दिसलं नसतं. प्रत्येक वर्षीचा शेतकरी लॉसच जातो आहे. सलग 2 वर्ष झाले. मी सुद्धा माझ्या शेतामध्ये कांदे लावले होते, मका केली होती, स्वीटकॉर्न मका. काहीच पैसे झाले नाही. माझी इच्छा आता अशी आहे की शेती पडीक ठेवलेली चांगली. तर पैसेच होत नसेल तर पिकवण्यात मजा काय. आता कडक ऊन आहे. या उन्हात राबायला लागतं आहे. असं कलिंगड काय काय खरंच खूप चांगली. आता हे कलिंगड आहे, छान कलिंगड आहे. इथे पण आहेत.